गणपती बाप्पा मोरया. मंडळी, बाप्पाचं आगमन म्हणजे आपल्या घरात आनंद, भक्ती आणि गोड पदार्थांचा सुगंध. सुनीताज रेसिपी मराठीमध्ये आज आपण आणलंय बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास पदार्थ, गव्हाच्या पिठाचे मोदक. गव्हाच्या सोनसळी पिठाचा सुगंध, गुळाची गोडसर चव आणि बाप्पासाठी आपल्या हातची प्रेमाची ऊब. चला तर मग सुरू करूया ही गोड तयारी. सर्वप्रथम आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ घेताना नेहमी ते आधी चाळून घ्या, कारण चाळल्यामुळे त्यातला हलका कडवटपणा कमी होतो. धान्याचा सुगंध छान खुलतो आणि पीठ मऊसूर होते. आता या पिठात पाव चमचा मीठ घालूया, ज्यामुळे मोदकांची चव अधिक उठून दिसते. त्यासोबत आपण 1 चमचा पिठी साखर टाकतोय. बाप्पाच्या नैवेद्यासाठी असलेला हा गोडवा अगदी मोजून पण मनापासून असतो. यानंतर 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे पारी मऊ, लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारी होते. आता हे सगळं पीठ, मीठ, पिठी साखर आणि तूप आपण हाताने छान मिक्स करून घेऊ. हातांनी मिक्स करताना तुपाचा गंध आणि पिठाचा मातीसारखा गोड वास एकत्र येऊन फार छान वाटतं. आता हळूहळू पाणी घालत आपण पीठ मळायला सुरुवात करूया. मळताना पाणी जास्त घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं, जेणेकरून पीठ घट्ट पण मऊसूर बनेल. मळताना लक्षात ठेवा, पीठ जितकं प्रेमाने मळाल तितकं मोदक मऊ आणि सुंदर तयार होतात. पीठ आपलं छानसं मळून झालं आहे. आता हे आपण झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आता करूया आपल्या मोदकाच्या सारणाची तयारी. सर्वप्रथम 1 कढई घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून गरम करून घेऊया. तूप गरम झाल्यावर लगेचच आपण त्यात 1 नारळाचं खवलेलं खोबरं टाकतोय. खोबरं टाकल्यावर ते 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा ताजा तवाना सुगंध खुलून येईल. आता या गरमागरम खोबऱ्यात आपण 1 कप गूळ घालतोय. गुळाने खोबरं छान मिक्स करून घेऊ आणि चमच्याने गूळ हलक्या हाताने दाबून वितळू. गूळ वितळताना खोबऱ्यात मिसळून त्याचा गोडसर सुगंधी रंग सगळीकडे पसरतो. गूळ आणि खोबरं नीट एकत्र शिजून झाल्यावर त्यात आपण काजू बदामाचे बारीक तुकडे घालतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, जेणेकरून ड्रायफ्रूटचा कुरकुरीतपणा प्रत्येक घासात जाणवेल. शेवटी तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडी वेलची पूड, जायफळ पूड किंवा तुमच्या चवीनुसार काही ॲड करू शकता. आता गॅस बंद करून हे मिश्रण एकदा हलवून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. हेच आपलं स्वादिष्ट गोडसर मोदकाचं सारण तयार आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी परफेक्ट. आता आपण आधी मळून ठेवलेलं गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेत आहोत. हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे, कारण कणिक जितकी लवचिक होईल तितकी पारी लाटताना आणि मोदकाची घडी घालताना ती फाटणार नाही. मळताना तुम्हाला जाणवेल पीठ मऊसूर आणि एकसंध होतंय. यानंतर आपण पोळपाट आणि लाटणं घेऊया. कणकेचे लहान लहान चपातीसारखे गोळे करून घ्यायचे आहेत. गोळ्याचा आकार साधारण चपातीच्या छोट्या आवृत्ती इतका ठेवायचा आहे. प्रत्येक गोळा हलक्या हाताने दाबून पोळपाटावर ठेवा आणि लाटायला सुरुवात करा. पारी ना फार पातळ ना फार जाड, चपाती एवढ्या जाडीची लाटून घ्यायची आहे. पारी लाटून झाल्यावर 1 वाटी घेऊन तिच्या कडेने दाब देत गोल गोल पुऱ्यासारखे कापून घ्या. यामुळे प्रत्येक पारीचा आकार सारखा आणि कडा व्यवस्थित मिळतात. उरलेला कणकेचा भाग बाजूला काढून ठेवा व नंतर पुन्हा वापरून आपण अजून पुऱ्या लाटू शकतो. आता मोदक वाफवण्यासाठी आपण 1 चाळण घेतली आहे. तिच्या आतल्या बाजूस हलकं तूप लावून घ्या. यामुळे मोदक वाफवल्यानंतर चिकटणार नाहीत आणि बाहेर काढताना अगदी सहज सुटतील. यानंतर आपल्या तयार सारणाचे लहान लहान गोळे करून घ्या. प्रत्येक पुरीच्या अगदी मधोमध 1 सारणाचा गोळा ठेवा. आता पाऱ्याच्या कडांना हलक्या हाताने उचलून 1-1 घडी घालत चला. घडी घालताना बोटांच्या टोकांनी सारण आत बसवून पारी बंद करा. घड्या जितक्या नाजूक व समसमान असतील तितके मोदक दिसायला सुंदर आणि पारंपरिक वाटतात. मी इथे तुम्हाला 2-3 मोदक तयार करून दाखवले आहेत, जेणेकरून घडी घालण्याची पद्धत तुम्हाला नीट समजेल. अशाच पद्धतीने उरलेले सगळे मोदक आपण संयमाने आणि प्रेमाने तयार करून घेऊया. अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता करूया त्यांना वाफवण्याची तयारी. सर्वप्रथम आपण 1 मोठं पातेलं घेणार आहोत, ज्यामध्ये आपली चाळण नीट बसेल. त्या पातेल्यात साधारण 1 तांब्या पाणी ओतून घ्या.
पाण्यात मी इथे 2-3 लिंबाच्या साली टाकल्या आहेत. लिंबाच्या साली टाकल्यामुळे वाफेतून एक हलका ताजातवाना सुगंध येतो आणि वाफवल्यानंतर मोदकाची पारी चिकटत नाही. आता गॅस सुरू करून हे पाणी चांगलं उकळून घेऊया आणि उकळायला लागलं की त्यात आपण मोदक ठेवलेली चाळण बसवणार आहोत. मोदक चाळणीत नीट व्यवस्थित लावून ठेवा, म्हणजे वाफ प्रत्येक मोदकाला सारखी लागेल. चाळण बसवल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण घट्ट बसलं पाहिजे, जेणेकरून वाफ बाहेर निघणार नाही. आता गॅस मध्यम आचेवर ठेवून साधारण 20 मिनिटे मोदक वाफवून घेऊया. 20 मिनिटांनंतर झाकण काढून पाहिलं की आपल्या मोदकांचा रंग थोडासा बदललेला दिसेल आणि पारी मऊसूर चमकदार झाली असेल, म्हणजेच मोदक अगदी परफेक्ट वाफलेले आहेत आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत. तर मंडळी, आपल्या गव्हाच्या पिठाचे मोदक आता अगदी तयार झाले आहेत. केळीचं पान घेऊन त्यावर ते छानसे मऊसूर मोदक लावून ठेवले आहेत आणि त्यावर आपण सोनसळी तुपाची धार घातली आहे. आहा हा, त्याचा सुगंध आणि चमक बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी परफेक्ट आहे. ही आहे सुनीताज रेसिपी मराठी. इथे आम्ही नेहमी तुम्हाला अशाच पारंपरिक आणि खास रेसिपी आणतो. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आता येणाऱ्या गणपतीसाठी ही रेसिपी नक्की घरी करून बघा. बाप्पालाही आवडेल आणि घरच्यांनाही. गणपती बाप्पा मोरया.